अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे आणि त्यापूर्वी रामललाची मूर्ती क्रेनच्या सहाय्याने राम मंदिरात आणण्यात आली। रामललाची मूर्ती अगदी सुरक्षितपणे खाली उतरवून गर्भगृहाच्या दारात नेली गेली। ही मूर्ती आज मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये स्थानापन्न करण्यात येईल आणि त्यानंतर आज प्राणप्रतिष्ठेचे तिसऱ्या दिवसाचे विधी सकाळी 10:30 नंतर संपन्न होणार आहेत। राम मंदिर परिसरातनं वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काल जेव्हा मूर्ती आणण्यात आली मंदिर परिसरामध्ये तेव्हा त्या संपूर्ण प्रवासाचा तू साक्षीदार राहिलास। आजचा कार्यक्रम धार्मिक अनुष्ठानाचा नेमका कसा असेल, कसं वातावरण आहे अयोध्येमधलं? ज्ञानदा, कालचा क्षण ऐतिहासिक होता, कारण ज्या प्रकारे जी नवी मूर्ती आहे रामलल्लाची मूर्ती, 5 वर्षाच्या बालकरूपी रामाची मूर्ती, ही आता या मंदिरात आलेली आहे। आपण बघतोय मंदिर परिसरात हे दृश्य आहेत आणि या ठिकाणी जेव्हा तू सांगितलं की क्रेनच्या सहाय्याने ती मूर्ती आतमध्ये आणण्यात आली, आज ही मूर्ती स्थापित केली जाणार आहे। तिसऱ्या दिवसाची विधी म्हणजे मागील सोमवारपासून ही मंगळवारपासून विधी सुरू आहेत आणि आज तिसऱ्या दिवसाची विधी सुद्धा संपन्न होणार आहेत। खरं तर नगर भ्रमण या मूर्तीचं केलं जाणार होतं, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव थेट ती मूर्ती विवेक सृष्टी जिथे ती कार्यशाळा होती त्या ठिकाणाहून थेट ती मूर्ती इथे आणण्यात आली आणि त्यानंतर आता ह्या मूर्तीला बघण्याची अनेकांची इच्छा आहे। खरं तर अनेक जण प्रतीक्षा करत होते, त्यामुळे जेव्हा ही मूर्ती आणण्यात आली तेव्हा दोन्ही बाजूने राम भक्त होते, जय श्रीरामचा नारा ते लावत होते। मात्र कडेकोट सुरक्षेच्या मधून हे सगळा जो ट्रक होता, ज्या ट्रक मधून ती मूर्ती आणली, ती मूर्ती या आता राम मंदिर परिसरात आलेली आहे। आता जलाभिषेक होणार आहे, जलादिवास, गंधादिवास असे जे धार्मिक विधी आहेत ते पार पडणार आहेत आणि पुढील 4 दिवस हे विधी चालणार आहेत। काही राम भक्त आहेत जे खास महाराष्ट्रातून इथे आलेले आहेत। मी जसं सांगितलं की मूर्ती स्थापित होणार आहे, काय भावना आहेत, कुठून आलायत तुम्ही? खूप आनंदित झालेलो आहोत आम्ही आणि आम्ही आता 4 तारखेपासून 4 जानेवारीपासून भ्रमणावर आहे आणि आज आम्ही अयोध्येला पोहोचलेलो आहोत। अयोध्येला आल्यामुळे आम्हाला इतका आनंद झालेला आहे की प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती प्रतिष्ठापना 22 तारखेला होणार आहे, परंतु नाही 22 तारखेपर्यंत आम्ही नाही थांबू शकत, कारण आम्ही 18 तारखेला परत जाणार होतो, परंतु 2-3 दिवस या अयोध्येसाठी आम्ही वाढवलेले आहे, अयोध्या आणि काशीसाठी। तर खूप हर्षोल्लासित झालो आम्ही। आणि कुठून आलात? मी मुंबईवरून आलो साहेब। अच्छा, मुंबईहून। मग आता थांबणार 22 तारखेपर्यंत? मी 24 पर्यंत आहे इथे, 24ला परत प्लेनने जाणार मी। काय भावना आहेत? अरे एकदम स्वर्ग वाटते। आम्ही मोदीजी आणि योगीजींना एवढं धन्यवाद दिलं पाहिजे। जे हे कार्य 50 वर्षात नाही झालं ते 2 वर्षात मोदीजीने करून दाखवलं, याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटते। हो, आम्ही आधी अयोध्येत आला होता? याच्या आधी अयोध्येत येऊन गेलो आहे आम्ही। अयोध्या खूप व्यवस्थित आहे, चांगली आहे, अजून व्यवस्थित हो। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। आता काय दर्शन घ्यायला आलं? दर्शन घ्यायला आलो, आम्हाला बोलणं सुचत नाही, इतका आम्हाला आनंद झालेला आहे। आम्ही यवतमाळ जिल्ह्यातून आलेलो आहे, सर्व एक छोट्याशा गावावरून आलो आहे, मोजर नेर अमरावतीचे हे सर्व इथे। त्यामुळे आपण बघतोय आता जसं या ताई बोलल्या की बोलणं सुचत नाहीये, कारण त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीयेत शब्दामध्ये आणि असेच राम भक्त आता हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने अयोध्येकडे येत आहेत। कोणी पायी चालत येतंय, कोणी सायकलवर येतंय, मिळेल त्या वाहनानं इथे येत आहेत। 22 तारखेला या सगळ्या सोहळ्याला आपल्याला उपस्थित राहता यावं, आतमध्ये जरी उपस्थित राहता नाही आलं तरी अयोध्या परिसरात राहता यावं यासाठी प्रत्येक राम भक्ताचे प्रयत्न सुरू आहेत आणि इथे सुद्धा एकीकडे या राम मंदिर परिसरात तयारी सुरू आहे, दुसरीकडे पूर्णपणे अयोध्या नगरी सजवलेली आहे, धार्मिक विधी पार पडत आहेत आणि या प्रसन्न वातावरणात आता ही मूर्ती राम मंदिरात आलेली आहे। ती मूर्ती आज स्थापित होईल आणि पुढचे जे विधी आहे ते पुढील 4 दिवस सुरू राहतील। ज्ञानदा, अगदी बरोबर, भक्तिमय वातावरण आहे, कारण तो ऐतिहासिक क्षण जवळ आलाय 22 जानेवारीचा। धन्यवाद वेदांत या सगळ्या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियांबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।